लास्ट बॉल या ठिकाणी काय सुंदर सरप्राईज डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतीये. ज्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी रिलीज केला आणि तिथं मात्र मुजीब फर्राज सारख्या फलंदाजाला इथे थोडंसं चकमा दिला होता, कारण राऊंड विकेट ना आला. थोडीशी उंची जास्त मिळाली आणि चेंडूची लेंथ लाईन पिकअप केली नाहीये आणि त्यानंतर बाल बचे पहिल्या चेंडूवरती मुजीब फराज. चांगला बॅटर आहे, आक्रमक रवैया बऱ्याचदा या खेळाडूकडनं पण पाहिलाय, पण तो सध्या तरी खामोश. नेक्स्ट बॉल इथं मात्र जरूर हाफ वॉली ट्रॅकर, थोडीशी लेंथ लाईन चुकली जाते आणि त्या लेंथ लाईनला पिक केलं जातंय. मुजीब फराजच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. काय सुंदर फटका डिग्री पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती जरूर फटका फसला होता, त्यानंतरचा हा बॉल खराब लेंथवरती मिळाला आणि तदनंतर स्क्वेअर लेग बॉडीच्या पलीकडे येतोय एक सुंदर फटका. मुजीब फराजच्या बॅटमधून चौकार. स्टार्ट चांगला देण्याचा प्रयत्न आहे. पुढील बॉल अजून एक पहिली डिलिव्हरी आपण ज्या पद्धतीने पाहिली होती तशा पद्धतीने. ओहो, या वेळेला डिरेक्टली हिट झालंय नॉन स्ट्राईक गेटवरती. यावेळेला फिरोज मेमन आपण पाहणार आहोत. थोडंसं जरूर डेंजर झोन मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतायत आणि इथं मात्र जरूर रेफर तर केलं जात आहे आणि चुकी झाले की काय बघूया. फलंदाज सेफ आहे. अगदी 19-20 आपण या ठिकाणी पाहिलं होतं. जरूर फिरोज मेमनला पण पाहू शकतात. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये जर अशा पद्धतीचं दृश्य, ओहो, ती थोडंसं जरूर या ठिकाणी 19-20 मामला आपण पाहिला. डिरेक्टली हिट झालं होतं हर्षदकडून. पुढील बॉल 3 बॉलमध्ये आतापर्यंत 1 बाउंड्री आल्या. यावेळेला जागा बनवली, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका अप्रतिम येतोय. चेंडू निघून चाललाय सीमारच्या बॉडीच्या पलीकडे. पहिल्याच बॉल पासून मात्र या वेळेला आक्रमकतेची कास धरली मुजीब फराजने, ज्यामध्ये हा बॉल मात्र सरळ निघून गेले सीमारच्या बॉडीच्या पलीकडे. चौकार. टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी गती कमी झाली आणि मग मुजीब फराजला तो बेनिफिट मिळाला आणि चेंडू सरळ डीप पॉइंट क्षेत्रामध्ये निघून गेला. तो सीमारच्या पार. चौकार. हर्षद वरती सध्या अटॅक चाललाय. 4 बॉलमध्ये 8 धावसंख्या. नेक्स्ट बॉल या वेळेला मुजीब फराजची ताकद अशा पद्धतीने नेहमीच आपण पाहिली आहे आणि ती मात्र ताकद पहिल्याच ओव्हरमध्ये 5व्या चेंडूवरती या ठिकाणी दाखवली. रिव्हर्सचा फटका देऊन गेलाय. चौकार. सुंदर सुरुवात. क्या बात है. डीसीसी टीमला काय सुंदर सुरुवात करून दिली जाते. ओहो, ऑलरेडी जागा बनवली. पिकअप शॉट, सुंदर पद्धतीचा हा फटका आणि 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप निघून चाललाय. चौकार. तीन चौकार यावर मध्ये आलेत. 12 धावसंख्या 5 चेंडूवरती बनल्यात. क्या बात है. यावेळेला ओव्हर द विकेट. इथं मात्र डान्सिंग ऑन द ट्रॅक. तदनंतर काऊ कॉर्नरला या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी झाले, प्रयत्न अपयशी ठरलेत, कारण चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. डेफिनेटली चौकार येतोय. शेवटच्या बॉलवरती अजून एक या ठिकाणी सुंदर फटका मुजीब फराजच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. 16 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये. आकर्षक पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज करिता जरूर बाईक आहे आणि त्याचबरोबर आकर्षक बॅट आरके स्पोर्ट पॉईंटच्या माध्यमातून बॅट देखील दिली जाईल, ज्यामध्ये राहुल प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून ती बॅट या ठिकाणी सुपूर्द केली जाते. जाऊया नेक्स्ट ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावसंख्या आलेल्या आहेत. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय तेजस. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्याकरिता तो मात्र येतोय. समोर फिरोज मेमन यांना आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू पिक केला जाईल का. पहिलाच बॉल यावेळेला हाफ व्हॉली ट्रॅकर. योग्य पद्धतीचं कनेक्शन नव्हतं या चेंडूवरती आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनला थोडीशी चुकी झाली. कॅच ड्रॉप या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. चुकी झाले यावेळेला. जरूर अगदी हाफ व्हॉली ट्रॅकर होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फिरोज मेमनचा,
त्या ठिकाणी अपयशी ठरला आणि महत्वाची कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतीये. म्हणजे फरासने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये आणि तदनंतर याही षटकामध्ये तशाच पद्धतीने ओहो आणखीन एकदा पहिल्या षटकाचं दृश्य या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळते आणि त्या डेंजर झोनमध्ये या वेळेला जरूर फिरोज मेमनला आपण पाहणार आहोत. रनआउटसाठी रेफर केले जात आहे. अगदी एक धाव तर सहज मिळवली गेली होती आणि त्यानंतर मग दुसऱ्या धावसंख्येचा तो प्रयत्न. आणि बॅक टू बॅक या ठिकाणी फिरोज मेमन सेफ होताना पाहायला मिळत आहेत. याही वेळेला अगदी रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपण दोन्ही फलंदाजांना पाहत आहे. सुंदर पद्धतीने कॉलिंग चांगली आहे आणि त्याचमुळे ज्या 2 धावा आहेत ना त्या योग्य पद्धतीने बनलेल्या आहेत. 2 बॉलवरती 3 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. या ओव्हरचा विचार केला तर स्कोरबोर्ड 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 1.2 षटकं फेकून झालीत. लगातार आक्रमक रवैया दाखवण्याचा प्रयत्न, फेकी मात्र खराब झाली परंतु बॅकअप तेवढाच चांगला राहुल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धावसंख्येवरती सॅटिस्फाईड लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धाव मात्र मिळतीये. हे दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतंय. जांभळीचा माळ विपक्ष डीसीसी टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 बॉल सध्या फेकून झाले, 20 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि तेजस आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला फक्त सपोर्टिंग रोल अदा केला जातोय फिरोज मेमन यांच्या माध्यमातून आणि तदनंतर 2 जीवनदान 2 वेळा तर सेफ होते फिरोज मेमन. आता तिसऱ्यांदा यावेळेला सॅक्रिफाईस विकेट ही मात्र म्हणावीच लागेल. अगदी फ्रंट फुटवरती हा चेंडू फक्त पिक केले गेले होतं. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि तिथून मात्र सुंदर फेकी झाली आणि इथं कुठल्याही प्रकारची चुकी झाली नाहीये आणि फिरोज मेमनला या ठिकाणी परतावं लागलंय बॅक टू डग आउट. पहिली विकेट डीसीसी टीमला पहिला झटका लागलाय फिरोज मेमन यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज सैफ मैदानात एंट्री करताना पाहायला मिळतोय. अगदी धावसंख्या थांबल्या गेल्यात आणि त्यामुळे जे पहिले षटक ज्या पद्धतीने गेलं होतं आणि त्यानंतर यावरमध्ये थोडंसं थांबवलं जाते तेजसकडून. कारण सध्या तरी 4 चेंडूवरती फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या ज्यामध्ये 1 विकेट रनआउटची मिळाले. त्यामुळे हे षटक जे पॉवर प्लेचं चांगलं जायला हवं होतं ना ते मात्र डीसीसी टीमसाठी चांगलं गेले नाहीये. तर जांभळीचा माळ टीमने मात्र सुंदर कमबॅक या ओव्हरमध्ये केलंय. शेवटचे 2 बॉल मुजीब फरास रेडी स्ट्राईक एंडवरती आतापर्यंत 8 बॉलवरती 19 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. यावेळेला उडवलाय बॉल मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. ओ हो चुकी झाले. लॉंग ऑफ बॉडीच्या जवळ त्या ठिकाणी चुकी भरपूर मोठी झाली कारण समोर मुजीब फरास सारख्या फलंदाजाला एक साधा सोपं जीवनदान मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. जाळ्यामध्ये अडकलं होतं. बराच काळ हवेमध्ये चेंडू राहिला आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सोपा झेल दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट पर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न झाले आणि कॅच ड्रॉप या ठिकाणी आपण पाहिलाय. मुजीब फरासला जीवनदान हे किती महागात मात्र समोरच्या टीमला पडू शकतं. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये अजूनही शिल्लक आहे. चला घाई करायचे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये भरपूर वेळ आतापर्यंत आपण घेतलेला आहे. स्टेटला जी गाडी आहे ती गाडी थोडीशी आपण त्याचं डायरेक्शन चेंज करा. पार्किंग थोडीशी आपण दुसऱ्या ठिकाणी लावायची. त्या ठिकाणी फलंदाजांना थोडासा त्रास होतोय त्यासाठी आपणास विनंती असणार आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. यावेळेला हा फॉली ट्रॅकर ओळखला आणि त्यानंतर मग सेफच्या पॅटमधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती यावेळेला सुंदर फटका सजवलाय. चेंडू 1 बाउन्स निघून चाललाय चौकारासाठी. हा सुंदर फटका होता. या फटक्याची गरज देखील होती डीसीसी टीमला कारण 5 चेंडू काय सुंदर फेकले होते. तदनंतर हा चेंडू मात्र सुंदर पद्धतीने मिड विकेटला क्लिअर होतोय. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त होते आणि धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचते 25.
25 या अंकावरती पहिल्या 2 षटकामध्ये एक विकेट आपण पाहिली होती म्हणजे फिरोज मेमन यांची आणि तदनंतर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजेच अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये जांभळीचा माळ संघ कुठल्या पद्धतीने कमबॅक करतोय. नवीन गोलंदाज अक्षय जरूर अक्षयवरती जबाबदारी सोपवली जाते. एक नवीन युवा खेळाडू एके अक्षय वरती जबाबदारी सोपवली जाते. बघूया त्याच्या विपक्ष समोर मिस्टर JPL या नावाने प्रसिद्ध खेळाडू मुजीब फर्रास, तो मात्र सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बऱ्याच चांगले इनिंग्स आतापर्यंत आपण पाहिल्यात मुजीब फरास कडून. पहिलाच बॉल या वेळेला अटॅक झालाय आणि पहिलाच बॉल मात्र या ठिकाणी निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. काय कम्मालीचा हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुजीब फरास नावाची ही मात्र एक अजरामर पारी या ठिकाणी पाहायला मिळते DCC टीमसाठी. अगदी रिडार मध्ये चेंडू मिळाला आणि तिथं मात्र पिक केला आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय षटकारांकरिता. काय कमालीची स्टार्ट या ओव्हरमध्ये प्राप्त होते. 31 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 4 व्हीलर त्या ठिकाणी जी फॉर्च्युनर जी स्ट्रेटला जी पार्क या ठिकाणी केलेली आहे. बाईक ज्या बाईकच्या लाईट्स आहेत, बाईक्स ज्या त्या ठिकाणी पार्क आहेत त्या आपण दुसऱ्या ठिकाणी पार्क करायची आहे ती विनंती आहे. ओ हो लगातार आज मात्र मुजीब फर्रासला जीवनदान या ठिकाणी मिळत आहेत. हे जरूर कुठेतरी जांभळीचा माठ टीमला बॅकफुटला घेऊन जात आहेत. इथं मात्र एकेनं जरूर फसवलं होतं. बॅक ऑफ हँड लेन मध्ये चेंडू आणि तदनंतर विकेट किपरच्या हातामधून तो चेंडू मात्र निसटला आणि याच खेळाडूकडून हा दुसरा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. मुजीब फर्रास आज मात्र जरूर ज्या पद्धतीने खेळतोय त्याला जीवनदान देखील दिले जाते. 31ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजून एकदा या वेळेला हवेमध्ये चेंडू आहे आणि आता तिसऱ्यांदा मात्र जरूर जीवनदान मिळणार नाहीये. खूप मोठी विकेट या ठिकाणी मिळाली जाते जांभळीचा माळ टीमला. DCC टीमला हा दुसरा झटका मुजीब फरास. 11 बॉलमध्ये 26 धावसंख्या आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. मिस्टर JPL या ठिकाणी जरूर मुजीब फरास या ठिकाणी आता परतला जातोय. महत्वाची विकेट मिळाले कारण गरज होती. जो धावसंख्येचा ग्राफ वाढत होता ना DCC टीमचा, तो जर ग्राफ तुम्हाला खाली आणायचा असेल तर मग मुजीबची विकेट हवी होती आणि ती विकेट मिळाली जाते. ईश्वर ने त्या ठिकाणी सुंदर झेल टिपला आणि विकेट क्रमांक 2 फलंदाज गॉन. नेक्स्ट बॅटर फराज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सध्या तरी 2 फलंदाज एक्सपिरियन्स 2 फलंदाज परतले आणि त्यानंतर मग आपण बघू शकतायत सेफ आणि त्याच्या साथीला फरास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला घाई करायची 7 मिनिटाचा अवधी आपल्याकरिता उपलब्ध आहे. अन्यथा आपल्याला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. जांभळीचा माळ टीम अक्षयने कमबॅक केलंय. 3 बॉलचा खेळ. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला काय सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते ईश्वरकडून आणि त्यामुळेच एक विकेट देखील आपण पाहिली होती. इथे देखील योग्य पद्धतीने चेंडू स्टॉप झाला कारण तिथं जर का चेंडू तिथून निघून गेला असता तर आणखीन धावसंख्या आपण पाहिल्या असत्या. धावसंख्या वाढत असताना पाहायला मिळतात 32 धावा. 2 गडी बाद झालेत. 2.4 षटका फेकून झालेत. 5 षटकांचा खेळ आणि तदनंतर सध्या तरी खामोश ठेवले जाते बॅटला. असे फक्त एकच बॉल खेळलाय ज्यामध्ये चौका ठोकलाय. ओहो सुंदर गोलंदाजी आणखीन एकदा या वेळेला सुंदर पद्धतीने जरूर आपण पाहू शकतायत. फिल्डिंगचं प्रदर्शन केलं जाते स्वतः गोलंदाज आणि डिरेक्टली हिट केलं जाते. आणखीन एकदा विकेट पडण्याचे चान्सेस पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे परंतु जांभळीचा माळ टीम कडून ज्या पद्धतीने कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. डेफिनेटली OUT आउटचा इशारा या ठिकाणी येईल
आणि फर्रासच्या पारीला या ठिकाणी ब्रेक मिळेल. जबरदस्त फिल्डिंग पुश केलं गेलं होतं आणि त्यानंतर यावेळेला सुंदर डिरेक्टली हिट झालं आणि अगदी बॅकफुटला राहिला होता तो फर्रास आणि विकेटचं नुकसान हे पाहायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी जरूर तिसऱ्या प्रगतीपथावरती आहे. अजूनही यावरमध्ये एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा फक्त खर्च केल्या त्या क्षणी आणि स्कोरबोर्ड पूर्णपणे थांबला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरबाज. क्रिकेटिंग शॉट मध्ये नेहमीच तरबेज असणारा अरबाज आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण पाहताय जव्हार चषक 2026 चे दैदीप्यमान असं नियोजन आज प्रथम रजनी. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मात्र धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. स्कोर कार्ड 32. सध्या आपण VIP डाईस वरती पाहू शकतायत बर्थडे सेलिब्रेट केला जातोय. पंकज माळी यांचा या ठिकाणी सध्या जरूर वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या जव्हार चषकाच्या माध्यमातून त्यांना देऊयात शुभेच्छा आणि पुढील आयुष्य आपलं सुख समृद्धीचे जावो हीच सदिच्छा देऊयात या चषकाच्या माध्यमातून. तर जाऊया आपण मैदानाकडे. पहिल्या 3 षटकामध्ये स्कोर कार्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचले तो 32 या अंकावरती आणि नवीन गोलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये पोलिंग मार्क वरती येतोय. सुंदर पद्धतीची गोलंदाजी केली जाते. यावेळेला उडवलाय बॉल अरबाजच्या बॅटमधून. या ठिकाणी सुंदर फटका सजवला गेलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमक रवैया दाखवलाय आणि इथं मात्र प्रथमेश वरती अटॅक करत हा चेंडू फेकून दिलाय षटकार. काय सुंदर फटका होता. अरबाज जरूर शॉर्ट बॉलला पूल केलं आणि जेवढा पॉवरफुल फटका होता चेंडू निघून गेला तो 6 धावसंख्येसाठी. हा षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने आता 38. भरपूर हा बॉल चेंडू होता. 38 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. अजून एक यावेळेला अरबाजला मात्र चान्स दिला जातोय. जो स्कोर कार्ड या ठिकाणी थांबला होता त्या स्कोर कार्डला गती प्रदान केली जाते आणि आता बॅक टू बॅक 1 षटकारानंतर हा आणखी एक चौकार येतोय. यावेळेला स्क्वेअर लेगला निवडलं जात आहे आणि आणखी एक चौकार. अगदी दिशाहीन चेंडूची फेकी केली जाते प्रथमेश कडून आणि त्याचा मात्र पूर्णपणे बेनिफिट जो उचललाय तो अरबाजने. DCC टीमला मात्र पूर्णपणे त्याचा फायदा, कारण धावफलक आता जाऊन पोहोचले ते 42 ला. चांगली बॅटिंग केली जाते. करंट रन रेट आता 12च्या वरती पोहोचला जातोय. जो पहिल्या 3 षटकामध्ये जो थांबवला होता जांभळीचा माळ टीमने, मात्र या वेळेला जरूर पहिले 2 चेंडू निर्णायक ठरले जात आहेत. 42 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. प्रेशर येतोय गोलंदाजावरती कारण पहिली 2 चेंडूवरती अटॅक झालाय. खराब चेंडू या वेळेला आणखीन एकदा. ऑलरेडी धावसंख्या भरपूर खर्च केल्या गेल्यात आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर मात्र हा देखील चेंडू खराब फेकला जातोय. बिमरसाठी या ठिकाणी रेफर केले जाते. अंपायर कॉलिंग आहे. दिशाहीन चेंडू तर आपण डेफिनेटली पाहिले, परंतु तो नो बॉल आहे की नाही त्यासाठी रेफर केले जाते. नो बॉलचा इशारा या ठिकाणी येईल डेफिनेटली. कमरेच्या भरपूर वरती चेंडू आपण पाहिला होता आणि बिमर नो बॉलचा इशारा या ठिकाणी आपण पाहिला आणि तदनंतर येणारा चेंडू आता फ्री हिट.
यावेळेला फ्री हिट वरती अटॅक झालाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या जवळ चेंडू चाललाय आणि त्या ठिकाणी जरूर आणखीन एकदा चांगला स्कोरला अपडेट केले जाते, कारण 2 धावा या चेंडूवरती आपण पाहणार आहोत. 46 भरपूर वेगाने आता धावसंख्या वाढताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला जरूर सुरेख फटका सेफच्या पाठमधून. या वेळेला सर्वात लांबलचक फटका खेळून काढलाय चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. काय कमालीची बॅटिंग या ठिकाणी केली जाते. सुरेख फलंदाजी, ऑलरेडी जागा बनवली आणि तदनंतर हा फटका मात्र काय उत्कृष्ट पद्धतीचा होता आणि षटकार ठोकलाय. या ठिकाणी पारितोषिक येते. राहुल शेंडे मैदानाच्या आतमध्ये आहे. तो जर कुठलाही कॅच या ठिकाणी पकडतोय तर मग त्याच्याकरिता एक कॅच करिता प्रदीप खोरगडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि कुणाल पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज. राहुल शेंडे यांनी जर का झेल पकडला तर मग ते कॅश प्राइज येत आहे. जाऊया मॅच मध्ये. सेफच्या आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने धावसंख्या या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगाने, कारण 50चा आकडा आता या ठिकाणी पार झालाय. 53. शेवटचा बॉल चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. चांगले नियंत्रणामध्ये पहिली 3 षटकं आपण पाहिली होती, मात्र त्यानंतर काय सुंदर बॅटिंग. आणखीन एक फुल टॉस बॉल या ठिकाणी येतोय आणि हाही फुल टॉस एक्झिक्यूट केला जाईल या ठिकाणी 6 धावसंख्येसाठी आणि नो बॉलचा इशारा म्हणजे दुसरा बीमर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर खराब गोलंदाजी प्रथमेश कडून या षटकामध्ये आपण पाहिली आहे. खराब बॉल आणि तदनंतर साठ धावा स्कोरबोर्डवरती आहेत. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि ज्या प्रकारची गोलंदाजी या ओव्हरमध्ये झाली होती प्रथमेश कडून 28 धावा त्या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 28 धावा. भरपूर मोठे षटक हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक फ्री हिट खेळण्याचा आणि अरबाज कडून या ठिकाणी अजून एक या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग अरबाज या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती इथं मात्र आणखी एक चौकार येतोय. म्हणजेच या ओव्हरमध्ये तब्बल 32 धावसंख्येचं मोठं षटक या ठिकाणी आपण पाहिलं आहे. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ आता होतोय समाप्त आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 64 या अंकावरती. एकाच ओव्हरमध्ये तब्बल 32 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा होत्या त्या 32, तदनंतर एकाच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 32. म्हणजेच 64 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, 5वं षटक. अक्षय येतोय. पहिलं षटक सुंदर पद्धतीने या गोलंदाजाने हाताळलं गेलं होतं आणि तदनंतर या ओव्हरमध्ये आता त्याच पद्धतीची गोलंदाजी केली जाईल का? पहिला चेंडू सुंदर पद्धतीने कन्वर्ट केला जातोय. त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आपण पाहिली होती, परंतु या चेंडूवरती 3 धावा. पहिल्याच बॉलवरती 3 धावा. चौथ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता, ज्यामध्ये रन आउटच्या माध्यमातून अरबाजला आता मात्र परतावं लागतंय. ज्या अरबाजने आल्या आल्या जरूर धावसंख्येला एक चांगली गती प्रदान केली होती, तो अरबाज या ठिकाणी सॅक्रिफाईस विकेटनं आता परतला जातोय बॅक टू डग आउट. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता उपस्थित व्हायचे. नेक्स्ट मॅच दर्या सारंग विरुद्ध जांभूळ विहीर असा पुढील सामना आपण बघणार आहोत. दोनही टीम कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित व्हायचंय. दर्या सारंग आणि जांभूळ विहीर असा पुढील सामना. नवीन फलंदाज सुफियान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र अक्षयकडून सुंदर पद्धतीची गोलंदाजी सध्या होताना पाहायला मिळते. पुढील बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, परंतु मिस फिल्डिंगचं दृश्य आपण पाहिलं आणि त्यानंतर आणखी एक सुंदर फटका पाहायला मिळालाय. चौकार. सेफच्या बॅटमधून हा एक सुंदर फटका येतोय.
अगदी पॉपिन स्क्रीनचा सुंदर पद्धतीने वापर केला सेफने आणि त्यानंतर काय उत्कृष्ट फटका पण पाहिला आणि त्यानंतर मिस फिल्डिंगच्या मदतीने हा चेंडू सरळ निघून गेलाय चौकाराच्या दिशेने. चौकार येतोय म्हणजेच धावफलक जाऊन पोहोचते ते 69 71 71 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. फटका फसलाय हवेमध्ये चेंडू. ईश्वर दुसरा झेल त्याच्या माध्यमातून मुजीब फरासचा तो एक झेल त्याने पकडला होता आणि त्यानंतर इथं मात्र जरूर सेफला देखील बाद करण्यामध्ये एक चांगले योगदान गरज होती कारण सुफियान शेवटच्या काही चेंडूपर्यंत जर शेवटच्या क्षणापर्यंत राहिला असता तर मग चांगल्या बॉन्डीज त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या असत्या परंतु हा एक उत्कृष्ट झेल टिपला आणि त्यानंतर आणखीन एक विकेटचं नुकसान पाहायला मिळत आहे. सुंदर झेल होता आणि विकेट लगातार पडत आहेत. 5 विकेट पडल्यात. 71 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खूपच वेगाने धावसंख्या इथून मात्र बनलेल्या आहेत. कैफ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पहिलाच बॉल फेस केला तदनंतर एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू 72ला 5 ही स्थिती सध्या डीसीसी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. मात्र अक्षयची तारीफ करावी लागेल. 15 धावा देऊन 2 विकेट आतापर्यंत मिळवल्यात आणि पुन्हा एकदा सुफियान वरती अटॅक केला गेला होता. अगदी या चेंडूवरती देखील योग्य प्रकारच्या स्ट्रोक कन्वर्ट झाला नव्हता सुफियानकडून. केवळ 2 धावा या चेंडूवरती आपण पाहू शकता. लेग बाईच्या माध्यमातून त्या धावसंख्या या ठिकाणी मिळतील. 5वं षटक आहे. शेवटचं षटक शेवटचा बॉल पाहायला मिळेल. मात्र ज्या प्रकारची धावसंख्या या ठिकाणी बनली एका क्षणाला आपण पाहिलं होतं की पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 32 धावा होत्या. तिथून जे एक षटक 32 धावांचा आला आणि धावसंख्येचा ग्राफ पूर्णपणे वाढत गेला. शेवटचा बॉल आणि इथं मात्र जरूर कनेक्शन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव या ठिकाणी मिळतीये आणि षटक क्रमांक 5 या ठिकाणी होतंय समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 75. 75 धावसंख्या 5 गडी बाद हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टॉस करण्याकरिता उपस्थित व्हायचे दर्या सारंग टीम कॅप्टन आणि जांभूळी वीर टीम कॅप्टन आपण उपस्थित व्हायचे टॉस करण्याकरिता. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित आहेत आणि सध्या मुख्य व्यासपीठावरतीच त्या ठिकाणी या पुढील सामन्याचा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. कपिलजी तामोर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस संपन्न झालेला या ठिकाणी दर्या सारंग या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 75 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 76 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कुठल्या पद्धतीने अचीव केले जाईल किंवा ते टार्गेट मात्र थांबवलं जाईल ते आपण पाहणार आहोत दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि दुसऱ्या इनिंगकरिता आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती करूयात बदल. ऐकूयात एक सुंदर आवाज अक्षय पांडव सरांचा जे जरूर ऑलरेडी आपण एका इनिंगमध्ये त्यांना ऐकलंय. व्हॉइस ऑफ वाडा इथून येत आहेत आणि एक सुंदर आवाज घेऊन ते मात्र दुसऱ्या इनिंगकरिता आपल्याला ऐकायला मिळतील. अक्षय पांडव सर, वेलकम.
वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय जव्हार चषक 2026 एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. प्रत्येक वर्षी अगदी चातक पक्षाप्रमाणे ज्या स्पर्धेची आवर्जून वाट पाहिली जाते ती ही स्पर्धा जव्हार चषक 2026. आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 3 ती सध्या आपल्या भेटीला आहे. या तिसऱ्या सामन्यात टीम DCC नाणेफेकीचा कौल जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अगदीच सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं धावा दाफलकावर उभ्या केल्या पूर्वार्धाचा खेळ तो जर आपण पाहिला तर या पूर्वार्धाच्या खेळात 75 ऑन बोर्ड, 76 रन्स रिक्वायर्ड टू विन. आज जर आपण पाहिलं तर जव्हार शहरातील ज्या टीम्स आहेत त्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. हर्षद आणि राहुल ज्यांना ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. 30 बॉलमध्ये 76 या धावसंख्येचं लक्ष आहे, म्हणजे 15 रन पर ओव्हर त्या तुम्हाला इथे दाफलकावर जोडायचे आहेत. 15 रन पर ओव्हर दाफलकावर जोडणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडंसं खडतर मानलं जातं, मात्र अशक्य मानलं जात नाही, कारण 15 रनच्या सरासरीनं रन्स त्या आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं बनताना पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुफियान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल खाली राहिलाय, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. राहुल जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, या संपूर्ण डावात जर षटकार खेचला तर कृणाल पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. समोर ज्या बाईक्स येत आहेत विनंती करतोय हात जोडून की त्या बाईकच्या लाईट्स लगेच बंद करा किंवा मग बाईक्स मैदानाच्या बाहेरच पार्क करा. एक 4 व्हीलर तिची लाईट समोर चमकतीये, लगेचच लाईट्स बंद करा, विनंती आहे. इथे मात्र फटका तो चांगला आहे. समोर खेळला, क्षेत्र खाली आहे, मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो चांगला आहे. क्षेत्र जरी खाली असलं तरी दूरचा प्रवास तय करत क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. त्यानं चेंडूला उचलून रिटर्न केलंय. तत्वर 2 धावा ज्या दाफलकावर जोडल्या गेल्या, ज्या दुहेरीच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते 0 2 या आकड्यावर. सुफियान गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची स्वतःची एक चांगली ओळख आहे. इथे मात्र ऑनसाईडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. जसं पूर्वार्धामध्ये 1 षटकाला मोठं केलं, 30 धावा ज्या दाफलकावर जोडल्या गेल्या, अगदी तसंच उत्तरार्धामध्ये 1 षटक त्याला टार्गेट करावं लागेल. 30+ धावा दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अगदी 30 नाही, मात्र 22-25च्या दरम्यानचं 1 षटक येणं ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफमध्ये खेळण्याचा इरादा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1च रन त्यावर इथं मानलं जाईल. समाधान. सिंगलच्या मदतीनं धावफलकाला वाढवण्याचं काम ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 4 वर. आहिरे मेजर यांच्याकडनं ही पारितोषिक आहे. जर राहुलनं या डावात षटकार खेचला तर आहिरे मेजर यांच्याकडनं ही 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे त्याच्याकरता. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 2 बंधू आहेत जे बॅटिंग करतायत. एका बाजूने हर्षद आणि त्याच्या साथीनं राहुल यांच्याकरता खूप सारे पारितोषिक ते लागलेत. इथे मात्र बॅटची कडा घेतली, फ्लाइंग स्लीपकडे झाला होता. मुजीबनं चेंडूची छेडखाणी केली, चेंडूला स्टॉप केलं. 1 रन तिथे दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 9. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीच दाफलकावर 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर्स जांभलीचा माळ हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. ब्रदर्स या टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये दाफलकावर धावसंख्या लागल्या 9. दुसऱ्या बाजूने DCCला आपण पाहिलं तर अगदीच विध्वंसक खेळ पूर्वार्धामध्ये दाखवला आणि आता उत्तरार्धामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना फलंदाजांना रोखण्याचं काम ते सध्या सुरू आहे. नवीन गोलंदाज मुजीब फरास
जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया मुजीब फरास कशा पद्धतीने गोलंदाजी इथे ती त्याच्या वतीने केली जाईल. योग्य डप्प्यावरचा मारा तो करण्याकरता ओळखला जातो नेहमीच मुजीब. इथे मात्र वा काय अप्रतिम फटका खेळलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तो पूर्णपणे गडबडलाय, त्यानं झेल सोडलाय आणि झेल सोडल्यानंतर चेंडू सीमा रेषा पार फरार झालाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढवलं जातं. हे बघा तिथे पल्लू स्कूप तो करण्याचा प्रयत्न होता, उभ्यानं पल्लू खेळला होता आणि त्याला मग तिथे जेलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती, ती दवडली गेली. बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धाफलक ती 13 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीची फलंदाजी ती सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहत आहे. 15 रन पर ओव्हर गरजेचे आहेत आणि त्याला अनुसरून खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल झालाय. दोन्ही संघ सज्ज राहायचं, फिरवलं चकवलं. यावेळेस काहीतरी वेगळं पण आपल्या गोलंदाजीमधलं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो निघत असताना पाहिला मी याला. मुजीब फरासला सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय आणि अगदी फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांपैकी तो एक आहे आणि त्यामुळे यावेळेस जर आपण पाहिलं तर चेंडूवरची जी कलाकारी अदाकारी आहे ती त्याच्या वतीनं दाखवली गेली. चेंडूला बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला, वेग थोडासा कमी केला आणि निर्धावच्या स्वरूपाने चेंडूला घेऊन गेला. 2 चेंडूचा खेळ, तर नंतर धाफलकावर 13 ही धावसंख्या स्थिर आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं स्लोवर वनचा वापर कमी गतीने टाकतोय, मात्र कळू देत नाहीये. चांगली गोलंदाजी तिथे मुजीबच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य डप्प्यावरचा मारा करतोय, गतीमध्ये मिश्रण करतोय, फलंदाजाला शांत ठेवतोय. 1 रन यावेळेस जरूर आली, मात्र मोठे फटके पहिल्या बॉलवर चौकार खेळलाय, त्यानंतर खेळू दिलेले नाहीयेत. राहुल ते सध्या स्ट्रायकर एंडकडे आहेत. खूप सारी पारितोषिकं लागली आहेत त्यांच्या एका षटकाराकरता. शरीरापासून दूर खेळलेत. बॉल टप्पा खेळल्यानंतर कट झालाय, आतल्या बाजूने आलाय, निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघतोय. चौकाराकरताही पारितोषिक आहे त्यांच्याकरता, म्हणजे त्यांनी खेळलेला प्रत्येक मोठा फटका ज्यावर पारितोषिक ते मिळवता येईल. पुढचा बॉल इथे मात्र फटका तो चांगला आहे, समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 15 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ झालाय, ज्यामध्ये 6 धावा मुजीब फरासनं आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी मुजीब सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. योग्य डप्प्यावरची 15 धावा आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा मुजीबच्या वतीनं बॉल निर्धावच्या स्वरूपानं आलाय. धावसंख्या थोडीशी कमकुवत वाटते, जी धावसंख्या धाफलकावर लावायची त्या तुलनेनं, कारण तुम्हाला 76 धावसंख्येचा एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो इथे मैदानात करायचा आहे. खूप चांगल्या फ्लड लाईट्स त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशिक मंडप डेकोरेटर्स पालघर ज्यांच्या वतीनं या लाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप छान फ्लड लाईट आहेत. खूप चांगला प्रकाश तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार मारला तरी 2000 रुपये आहेत. विशाल राजपूत यांच्याकडनं राहुल शिंदे जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. फिरोज एक जुने जाणते खेळाडू, प्रदीर्घ कारकीर्द, भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला दिली आहेत. अगदी अविरत सेवा या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाची ज्यांनी केली आहे ते फिरोज मेमन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतात. इथे मात्र पहिलाच बॉल, आक्रमण, बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं पतन, माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. राहुल शिंदे बाद.
फिरोज ते सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि पहिल्याच बॉलवर इथे सफलता ती मिळाली. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. अपेक्षा तर आहेत चांगल्या बॅटिंगच्या, म्हणूनच वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. मात्र इथे विध्वंसकतेच्या अंदाजामध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण ही मॅच जी आहे ती एका मोठ्या टोटलची आहे. जवळपास 76 धावा तुम्हाला विजयाकरता राफलकावर लावायच्या आहेत आणि समोर एक तगडा संघ तो खेळ करण्याकरता उभा आहे. फिरोज सारखा एक जुना जाणता खेळाडू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, ज्याने पहिल्याच बॉलवर सफलता ती अर्जित केली आहे. षटक क्रमांक 3 त्याचा खेळ तो सुरू झालाय. जर इथे आक्रमण सुरू राहिलं नाही तर वेळेआधी सामना हातातनं निसटून जाण्याची शक्यता आहे. यावेळेस मात्र मैदानात आल्या फटका सजवण्याचा प्रयत्न, सुफियान तिथे झेलचा प्रयत्न तो करत असताना पाहायला मिळालाय, मात्र झेल ड्रॉप झालाय. धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या पुढे सरकली. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली येते एकंदर 16 आकड्यावर. खूप कमी धावा आता राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांची अतोनात गरज आहे. प्रयत्न तर होत आहेत, मात्र यश त्यांना मिळत नाहीये. मिडल ऑफ द बॅट, उंच हवेतनं मोठे फटके ते गरजेचे आहेत. 70-70 या कंपनीचा चेंडू या स्पर्धेकरता वापरला जातो आणि त्यामुळे तो मिडल ऑफ द बॅटच खेळावा लागतो जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. मिडल ऑफ द बॅटनंच हा बॉल लॉंग डिस्टन्स ते क्लिअर करतो, त्यामुळे चांगली नजर ठेवून खेळ करावा लागेल. इथे पल्लू स्कूप करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर सुपला शॉट, त्याचा वापर तो सातत्यानं होतोय. मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन ते योग्यतेचं होणं या फटक्याकरता गरजेचं आहे. त्याकरता तुम्ही चेंडूच्या रेषेत येऊन खेळणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी सध्या फिरोज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल टाकलेत, ज्यावर 1 धाव खर्च केली. यावेळेस पुण्याच्या एकदा थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. फलंदाजाला बीट केलं, बॉलला विकेटच्या मागे मुजीब फराजच्या हातामध्ये घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून फिरोज यांच्या माध्यमातून शेअर होत असताना आपण पाहताय. पुण्याच्या एकदा कमी गतीचा आत येणारा बॉल ज्यावर आघात केलाय, एक सिंगल, त्यावरच इथे समाधान मानावं लागेल. आणि ज्या पद्धतीने सिंगल्स येत आहेत, ज्या पद्धतीने या मॅचमधनं टीम ब्रदर्स बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते, थोडंसं प्रेक्षकांनाही कळून चुकलं या मॅचचं भवितव्य काय आहे, या मॅचमध्ये रिझल्ट काय लागणार आहे. कारण तिसरं षटक, धावसंख्या फक्त 18, शेवटचा बॉल आहे. इथे मात्र शेवटचा बॉल, त्यावर आघात केला, बॉल चालला मिड विकेट मधनं. क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत सीमा रेषा पार, षटकार 6. अगदी स्टँड मध्ये जाऊन पडलाय हा बॉल. खूप चांगला फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा, रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जातंय. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला आणि सफलतापूर्वक खेळला. मिड विकेट मध्ये अगदी स्टँड मध्ये हा बॉल तो जाऊन पडत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी अप्रतिम फटका तो इथे सजवला गेला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 24, आता पर ओव्हर 26च्या सरासरीनं तुम्हाला विजयाकरता 52 या धावसंख्येची गरज आहे. म्हणजे पर ओव्हर 4 षटकार ते तुम्हाला खेळावे लागतील जर या मॅचला तुम्हाला इथे जिंकायचंय. मुजीब फराजच्या विरोधात ते 4 षटकार काय खेळले जातील. इथे मात्र फटका तो चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे बॉलवर, जोपर्यंत बॉलला फील्ड केला, एकच रन जी धाफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 25 वर शांतता आहे. ही शांतता वादळापूर्वीची होती हे मैदानातनं सांगत असताना बॅटिंग ती तुम्हाला करावी लागेल. इथे मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर तिथे विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं वाईटच्या स्वरूपानं येतोय. तिथे रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल, स्टंप पूर्ण गेलाय, त्यामुळे हा रिव्ह्यू तो घेतला गेला. हे बघा, रिप्लेच्या माध्यमातून दाखवला जातोय. इथे हा बॉल लेग स्टंप वरनं गेला होता. पुढचा बॉल, इथे मात्र यावेळेस फटक्यामध्ये सफलता मिळाली, मात्र डिस्टन्स क्लिअर करता आलं नाही आलं. डायरेक्टली बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेटचं पतन होईल. माघारी परतावं लागेल. आणखी एक गडी, तो तंबूच्या आसऱ्याला. खेळाडू बाद.
अगदी वन साइडेड मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण रन्स येत नाही आहेत, विकेट जात आहेत, सिंगल डबल्स त्याच येत आहेत, काही इम्प्रोवायझिंग फटके ते खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र त्या प्रयत्नांना यश ते मिळताना पाहायला मिळत नाहीये. प्रेक्षक थोडेसे सुस्तावलेलं पाहायला मिळत आहेत, कारण अपेक्षा होती की एक चांगली मॅच पाहायला मिळेल, मात्र तिथे DCCने नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तो अगदीच सार्थकी लावला. 75 धावा दाफलकावर जोडल्या, 76चं लक्ष म्हणजे 15ची सरासरी समोर ठेवली आणि त्यात गोलंदाजीचा तोपखाना तो आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी मुजीब फरासनं आतापर्यंत केली आहे, ज्याने एक विकेट आपल्या नावावर केली आहे 7 धावा खर्च करताना. चांगला बॉल पुढे टाकला आणि सरळ विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. एकंदर 4 बॉलचा खेळ तो समाप्ती एखेरीस 25ला 2 अशी स्थिती आहे. हे बघा पुढे एकदा फुलर लेंथ त्याच माऱ्यावर ठाम आहे मुजीब फरास. चांगली गोलंदाजी करतोय. पुढे खेळताना फलंदाजाला शांत करण्याचं काम जे त्यांना हातात घेतलंय आणि ते यशस्वीरित्या इथे पूर्ण करत असताना पाहायला मिळतंय. आणखी एक पुढचा बॉल ज्याला अक्षरशः खोदून काढलं आणि तिथे मिड विकेटकडे खेळलंय. जोपर्यंत उचललं गेलं एकच रन ती दाफलकावर जोडली जाईल. अपेक्षा तर आहेत खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजीची, मात्र त्या अपेक्षांची पूर्तता करणं ते शक्य झालं नाही. त्यामुळे मॅच वेळेआधी हातातनं निसटून गेली आहे. करंट रन रेट 6.78 आहे आणि रिक्वायरी जर आपण पाहिला तर तो तब्बल 40 पेक्षा जास्त दाखवतोय सध्या. 26ला 2 आहे. कमी गतीने टाकलाय मात्र ओळखला, त्यावर आघात केलाय, बॉलला उडवलं आणि फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा रेषा पार एक दमदार पॉवरफुल हिट, षटकार 6. नोचा इशारा आलाय. 9+6 टोटल 7. एक चांगला फटका अक्षयच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळाला. 9+6 टोटल 7 या धावसंख्येला इथे गवसने घातली गेली. मला वाटते फिल्डिंग मध्ये काही चुका होत्या आणि त्या फिल्डिंगच्या चुकीचा हा नो तो दिला गेला. विकेटच्या समोर होते जे फ्लाइंग स्लीपचे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यामुळे तिथे नोचा इशारा आलाय. मुजीब फरास आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा नव्याने घेऊन जातोय. फ्रीटचा बॉल आहे मात्र त्याला वळवलं, फिरवलं, लेग ब्रेक टाकला, बॉलला विकेटच्या मागे नेला आणि निदावच्या स्वरूपानं हा चेंडू हाताळला गेला. हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. अगदी खूप चांगल्या पद्धतीचा टर्न या विकेटमध्ये आहे, कारण ही खेळपट्टी जी गोलंदाजांना तेवढी साथ देते जेवढी फलंदाजांना देते आणि त्या विकेटमध्ये जे काही तुमच्याकरता आहे ते शोधून त्यावर काम करत गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धावसंख्या 33, विजयाकरता येणारे 6 बॉल आणि जवळपास 43 धावा या विजयाकरता तुम्हाला बनवायच्या आहेत. म्हणजे उरली आहे ती फक्त औपचारिकता. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क, सज्ज राहायचं, लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. जो अपुरा वेळ आपल्याकडे आहे त्यामध्ये हा शेड्यूल तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे विनंती आहे इथे आपण नेक्स्ट मॅच करता रेडी राहायचंय. थोडासाही वेळेचा अपव्यय न करता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सैफ जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. पहिलाच बॉल कव्हर मध्ये खेळलाय. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न आहे आणि तिथे चौकार गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकाराच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 37 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. औपचारिकताच फक्त बाकी आहे. मॅचमध्ये जोश उत्साह तसा काही खेळ इथे बाकी नाही आहे, कारण वेळेआधी हा मॅच आपल्या हातामध्ये हिसकावून घेतलाय टीम DCCनं. ज्या पद्धतीने कामगिरी केली, गोलंदाजीचा टप्पा ज्या पद्धतीनं साध्य केला, फलंदाजांना वेटीज दरला बंदिस्त ठेवलं. फटका चांगला आहे मात्र थोडासा उशीर झाला. या पद्धतीचे जे फटके आहेत ते डावाच्या सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं. जिथे पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स बनत नव्हत्या तिथे जर योग्य त्यानं रन्स बनवल्या गेल्या असत्या तर निश्चित या मॅचमध्ये तुम्हाला तुमच्याकरता जागा निर्माण करता आली असती. ब्रदर्स जांभळीचा माळ हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. DCCच्या विरोधात व्हाईटचा इशारा आलाय. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर होता त्यामुळे पंचांनी दंडित केलंय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. ती एकंदर 39 धावा या दाफलकावर आहेत. पुढे टाकला इथे फुलर लेंथवर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता मात्र मैदानामध्ये क्षेत्ररक्षक थोडासा एक्सपेरिमेंट किंवा मग
वेगवेगळ्या पद्धतीने डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न का आता धोका नाही आहे. हा मॅच गमावण्याचा कुठलाही प्रेशर नाही आहे. त्यामुळे अगदी बेखॉफ होऊन खेळ तो मैदानाच्या आतनं सुरू आहे. 40 लागल्यात, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आत आला होता चांगला बॉल आणि त्यावर इथे विकेटचं पतन, खेळाडू बाद. बॅटचं टॉपेज घेतलं होतं आणि त्यानंतर फ्लाइंग तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जी औपचारिकता आहे ती औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल. 2 चेंडूचा खेळ तो या डावातला अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल डाव्या स्टीवर राहिला आणि सरळ लॉंग स्टॉप मध्ये गेलाय. वाईट प्लस 4 बाईट्स, टोटल 5 धावा येतात. या 5च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते आणि जाऊन पोचते एकंदर 45 धावा. विजयाचं अंतर ते कमी करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. वाईट प्लस 4 बाई झाल्यात. सैफ गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि थोडासा महागडा ठरला या इतर गोलंदाजांच्या तुलनेत. जर आपण पाहिलं 4 बॉलमध्ये त्यांना 12 दिल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे त्याच्या ओव्हरचा. यावेळेस बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, तिथे स्क्वेअर लेगमध्ये चाललाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल, ज्यानं धावसंख्या ती 46 जी औपचारिकता आहे शेवटच्या बॉलची ती इथे कंप्लीट केली जाईल आणि त्यानंतर विजेत्या संघाची ऑफिशियल अनाउन्समेंट ती तुम्हाला ऐकायला मिळेल. इथे विजयी होती टीम DCC या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम ब्रदर्स जांभळीचा माळ. आपण आलात, खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मुजीब फरास, ज्यानं फलंदाजी करताना 12 बॉलमध्ये बनवलं, 26 गोलंदाजी करताना 2 ओव्हर 15 धावाने 1 विकेट आपल्या नावावर केली. तो मुजीब फरास ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मुजीबने बनवलं 26, अरबाजनं बनवलं 21, सैफनं बनवलं 20. तिथे उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर हर्षद ज्यानं 19 धावा आणि अक्षयच्या आल्या 10 धावा. गोलंदाजी खूप चांगली राहिली.